नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील सुधारणाबाबत शासनाने 3 जुलै 2024 रोजी जो जी.आर. काढलेला आहे तो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा जो जी.आर. आहे त्या जी.आरचा संदर्भ महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय दिनांक 28/7/2024 रोजी जो काढलेला आहे त्या संदर्भाला अनुसरून हा सुधारणाबाबत नवीन जी.आर. हा शासनाने काढलेला आहे. हा जी.आर. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्याची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याबाबत महिला व बाल विकास विभागाने सादर केलेल्या प्रस्तावास दिनांक 28/6/2024 रोजीच्या या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास शासन निर्णय 28/7/2024 अन्वये मान्यता सदर शासन निर्णयातील नमूद काही निकषामध्ये सुधारणा करण्याची बाब तसेच सदर जिल्हास्तरीय समितीमध्ये सुधारणा करण्याची बाब विचाराधीन होती. त्यानुसार या मुख्यमंत्री महोदय याच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या बाबत चर्चा करण्याबाबत दिनांक 2/7/2024 रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या दिनांक 28/7/2024 रोजीच्या शासन निर्णयामध्ये अंशतः सुधारणा करण्याची निर्णय घेण्यात आला आहे. तर नवीन शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या शासन निर्णय 28/7/2024 मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे. या योजनेमध्ये योजनेचे लाभार्थी पात्रता, अपात्रता व आवश्यक कागदपत्रे जे काही बदल आहेत ते नमूद केलेले आहेत. शासन निर्णय 28/7/2024 रोजीच्या परिषद क्रमांक 1 मधील नमूद निकष. योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 वर्षे या वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला. यामध्ये शासनाने दुरुस्ती अशी केली आहे. योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 या वर्षे वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला. 2. योजनेच्या लाभार्थी पात्रता. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला. त्याच्यामध्ये दुरुस्ती करून राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला. 3. योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता. किमान वयाची 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाची 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत. ती आता शासनाने दुरुस्त करून किमान वयाची 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत. 4. अपात्रता. ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित, कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत, परंतु बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत. तर याच्यामध्ये सुधारणा करून अपात्रता. ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित, कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत, तथापि 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील. 5. अपात्रता. सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे ₹1500 पेक्षा जास्त लाभ घेतला असेल. याच्यामध्ये दुरुस्ती करून सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल. 6. अपात्र. ज्याच्या कुटुंबातील सदस्यांनी संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे. तर याच्यामध्ये दुरुस्ती करून येथील अपात्रतेची अट वगळण्यात येत आहे. तर पहिल्या जी.आर. मध्ये जी 5 एकरापेक्षा जास्त शेतजमीन आहे ती अट ह्या जी.आर. मध्ये शासनाने शिथिल केलेली आहे. 7. सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला. या निर्णयामध्ये शासनाने सुधारणा करत सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र. लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या महिलेचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड
2 मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला या 4 पैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. जर परराज्यात जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्याच्या पतीचे जन्म दाखला किंवा शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात यावे. 8. सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापर्यंत असणे अनिवार्य. तर याच्यामध्ये बदल करत सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे. तथापि पिवळे व केसरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे. तर या योजनेचे अंमलबजावणी कालमर्यादा आपण पाहूया. उपरोक्त कालावधीनंतर या मोहिमेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील. याबाबत खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे. सदर योजनेत आता दिनांक 31 ऑगस्ट 2000 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 1 जुलै 2024 पासून दरमहा ₹1500 आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील. प्रोत्साहन भत्ता. तर या योजनेतील मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी अंगणवाडी सेविका यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे प्रति पात्र लाभार्थी ₹50 याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येईल. सदर शासन निर्णय 2/7/2024 रोजीच्या माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे. तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.